किसी को घर से निकलते ही मिल गई मंजिल, कोई हमारी तरह उम्रभर सफर में ही रहा. मित्रांनो, हे शेअर मला नक्की आठवतं जेव्हा मी UPSCचा रिझल्ट बघतो आणि नुकताच UPSC 2025चा रिझल्ट आलाय. काही लोकांना त्याच्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्यांच्यासाठी त्यांचं अभिनंदन. आणि बरीच लोकं जवळ-जवळ 3,000 लोकं 2,500 ते 3,000च्या रेंजमध्ये लोकं इंटरव्ह्यूला असतात. 958 सिलेक्शन झालेत आणि बऱ्याच जणांचं मेजॉरिटी लोकांचं नाही झालंय. तर ही हार्श रिॲलिटी आहे. कारण ज्याचं झालं, जो पहिला आला, समजा ऑल इंडिया जो पहिला आलेला आहे आणि ज्याचं नाही झालेलं, त्यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर फार काही असं त्यांच्या बुद्धीमध्ये, अभ्यासामध्ये असं काय खूप फरक नसतो. पण काही हार्श रिॲलिटीज आहे UPSCच्या, त्या आपण आज जाणून घेऊयात. आम्ही स्वतः त्या प्रोसेसमधून गेलेलो आहे तिघंजण. तर बघूयात एक-एक करून, की काय या जी ॲस्पिरंट्स आहेत, येणारे लोकं UPSCची एक्झाम देणार आहेत, त्यांना थोड्या ह्या रिॲलिटीज माहिती पाहिजे. जेणेकरून आपण काय पावलं उचलू शकतो, की आपल्याला वर्स्ट कॉन्सिक्वेन्सेस टाळता येतील आणि आपले प्रॉस्पेक्ट जे आहेत ते वाढतील. तर सर, रिझल्ट जर बघितला, तर आपल्याला कुठेतरी काही हार्श रिॲलिटीजबद्दल आपण जर बोललो, तर कुठेतरी हे दिसतं, की थोडीशी एक्झाम जी आहे ती अर्बन बायस्ड आपल्याला दिसतो थोडा. की अर्बन जो ग्रामीण टक्का आहे आणि शहरी भागातून सिलेक्शन्स, ह्याच्यावर आपण काय बोलणार? तर ह्या वर्षीचं स्टॅटिस्टिक इमिजिएटली मला माहीत नाही. पण मागच्या वर्षीचं काही त्याच्या आधीच्या काही वर्षांचं स्टॅटिस्टिक बघितलं, तर डेफिनेटली अर्बन बायस्ड आहे का? तर आहे. स्टॅटिस्टिकली सांगायला गेलं तर 60% to 65% जे लोकं आहेत, ते टियर 1 किंवा टियर 2 सिटीजमधले आहेत. म्हणजे 30% to 35%च तुम्हाला लोकं आहेत ते अर्बन, आणि त्यात पण अर्बन जर बघितलं तर रिलेटिव्हली तुमच्या तालुका प्लेसचे असतील किंवा त्याच्यापेक्षा हायर टाउन्समधले असतील, त्या ठिकाणी. अति ग्रामीण भागातले लोकं आहेत, ते तुम्हाला कमी बघायला भेटतात. आता त्यामध्ये भरपूर रिझन्स आहेत, का हे ग्रामीण भागातले लोकं आहेत ते जास्त बघायला भेटत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे, ते UPSC सब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. म्हणजे UPSCचा आत्मा आहे मेन्स. 1750 मार्काची मेन्स आहे. तर 1750 मार्काचं तुम्हाला MCQ टिक नाही करायचे. तुम्हाला रायटिंग करायचंय. तर ते लँग्वेज कॉम्पिटन्सी बऱ्याच वेळा आपल्याला ग्रामीण बरोबर. भागातल्या मुलांमध्ये बघायला भेटत नाही. कारण की नॉर्मली लहानपणापासून जरी ग्रामीण भागामध्ये इंग्लिश मीडियमचं स्कूल जरी असलं, तरी आपण बोलतोय, कम्युनिकेट करतोय मराठीमधनं. जसं अर्बन भागामधल्या स्कूल्स असतील, तिथं मॅन्डेटरी असतं की तुम्ही इंग्लिशमध्येच कम्युनिकेट केलं पाहिजे. मग त्यामुळे थॉट प्रोसेस आहे ती त्यांची इंग्लिशमध्ये डेव्हलप होते. आपल्या इथं ग्रामीण भागामध्ये जरी तुम्ही इंग्लिश मीडियममधले असला आणि मराठी मीडियममध्ये नॉर्मली थॉट प्रोसेस आहे, ते मराठीमध्ये डेव्हलप होते. त्यामुळे ते लँग्वेज कॉम्पिटन्सी पाहिजे, ते होत नाही. इव्हन अंडरस्टँडिंगमध्ये पण गॅप राहतात. म्हणजे किंवा स्पीड ऑफ थिंकिंग आहे तो पण स्लो होऊन जातो ऑटोमॅटिकली. कसं, फॉर एक्झाम्पल मी एखादी कन्सेप्ट समजतोय, तर मी अंडरस्टँड करताना इंग्लिशमध्ये जे NCERT वाचतो, मी पूर्ण माझं प्रिपरेशन, माझं पण सेम सांगतोय सर, पूर्ण प्रिपरेशन इंग्लिशमधनं केलेलं आहे. पण जेव्हा मी कन्सेप्ट डोक्यामध्ये ठेवते, बऱ्याच वेळा आपण डोक्यामध्ये मराठीमध्ये लक्षात ठेवतो. आणि जेव्हा मला ती पेपरमध्ये उतरायची, परत ते डोक्यामध्ये ट्रान्सलेशन झालं पाहिजे. मग जे UPSCला कीवर्ड्स पाहिजे, जे सब्जेक्ट स्पेसिफिक काही टेक्निकल वर्ड्स पाहिजे, तर ते तुमचे येत नाही. तर ते लँग्वेज कॉम्पिटन्सी लहानपणापासून, मग तुमची अपब्रिंगिंग आहे, घरी वातावरण कसं आहे, बरोबर. त्यामुळे ऑफिसरच्या घरचे लोकं, ऑफिसरच्या घरचे मुलं जे आहेत, ते जास्त सिलेक्ट होताना तुम्हाला बघायला भेटतात. ह्याच्यामध्ये अजून मी थोडंसं ॲड करू शकेल, कारण आपण ग्रामीण भागातूनच येतो. तर मला पण ह्याच्यामध्ये वाटतं, की सर, आता आपण म्हणतो लँग्वेज कॉम्पिटन्सी किंवा ग्रामीण भागामध्ये आत्ता तर इंग्लिश मीडियम्स जरा जास्त वाढली आहेत, कॉमन झाले आहेत किंवा लँग्वेज मराठी आणि ह्याच्यामध्ये संख्यातक आहे, सिलेक्शन्सचा डिफरन्सेस आहे. मला असं वाटतं, की अजून पण ग्रामीण भागामध्ये अवेअरनेस तर आहे, पण क्वालिटी ऑफ अवेअरनेस इज इम्पॉर्टंट, की UPSCची परीक्षा ग्रॅज्युएशन झाल्यावर देता येते. म्हणजे मी जेव्हा तयारी करत होतो, तेव्हा तर मला काहीच नव्हतं माहिती. मी जरी ग्रामीण भागात माझं सेटअप होतं, मी शिक्षणाला अर्बन एरियातच होतो, तरी पण मला नव्हतं अवेअरनेस, की काय. तर क्वालिटी ऑफ अवेअरनेस पण महत्त्वाचा असतो, की चला ठीक आहे, ग्रॅज्युएशन नंतर ही परीक्षा असते. पण त्या परीक्षेसाठी ग्रॅज्युएशनला असताना किंवा आधीच काय केलं जाऊ शकतं. तर अर्बन एरियामध्ये तेवढी क्लॅरिटी होऊन जाते. अवेअरनेस बिकॉज ऑफ मेनी थिंग्स. कॉलेजेस आहेत, चांगले-चांगले ऑफिसर्सचा एक्सेस असतो बऱ्याचदा. तर तो मला वाटतं तो एक क्वालिटी ऑफ अवेअरनेस पण नाही. दुसरी मला वाटतं, की ग्रामीण भागामध्ये जो ग्रामीण माइंडसेट आहे, तो मला कुठे ना असं वाटतं विद्यार्थ्यांमध्ये जरा न्यूनगंड असतो एक, की ही परीक्षा फार मोठी आहे. म्हणजे आपण कलेक्टरला बघितलेलं असतं. त्या अधिकाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो इंग्रजीच म्हणजे इंग्रज व्ही-आय-पी कल्चर जे आहे किंवा ते मायबाप सरकारचा जो अप्रोच आहे, तो कुठे ना कुठेतरी अजूनही ग्रामीण भागामध्ये थोडा जास्त बघायला मिळतो बिकॉज ऑफ लॅक ऑफ जे अवेअरनेस असेल जे पण म्हणू. मग एवढी एक्झामला चॅलेंज करायचं, एवढ्या एक्झामला फेस करायचं, जिल्ह्याचा कलेक्टर व्हायचा, तर मग कुठे ना कुठेतरी
ते थोडं माइंडसेटमध्ये पण कॉन्फिडन्समध्ये हे करतो. त्याचा पण फरक पडतो. सर, मी दुसरं अजून म्हणू शकतो, की आपण याच्यामध्ये म्हणू, की रिपीटेड सिलेक्शन्स खूप आहेत. म्हणजे ऑफिसर जे ऑलरेडी सिलेक्टेड आहे त्यांचं सिलेक्शन आहे. ह्यावरती आपण काय बोलणार? सर, हा एक खूप मोठा फॅक्ट आहे. म्हणजे न्यू कमर्स जे असतील त्यांना खूप मोठं चॅलेंज आहे. तर याचा डेटा सांगायचा झाला तर 2025 मध्ये यावर्षी 2700 ॲस्पिरंट जे आहेत त्यांनी इंटरव्ह्यू दिला. बरोबर. त्यातले 700-750 ॲस्पिरंट जे होते ते आधी सिलेक्टेड ऑफिसर्स होते, हं, इंटरव्ह्यू देणारे. आणि त्यातल्या 240 ऑफिसर्सचा परत रँक आला. हं, मग 2 हार्श रिॲलिटी आपण याच्यात पाहू शकतो, की एक तर नव्या ॲस्पिरंटला कॉम्पिटिशन आहे अशा ॲस्पिरंट्सशी जे ऑलरेडी सिलेक्टेड आहेत आणि इव्हन ऑलरेडी सिलेक्टेड जे ॲस्पिरंट्स होते 750 जे आधी ऑफिसर झालेत, त्यांचं सुद्धा सिलेक्शन पुढच्या वर्षी गॅरंटीड नाहीये. नाहीये. त्यांचं सुद्धा 240च ऑफिसर सिलेक्ट झाले. यामुळेच कुठेतरी जे नवीन पाऊल उचललं यूपीएससीनी, की परत-परत तुम्ही ऑफिसर झाल्यावर एक्झाम देऊ शकत नाही. हे बरोबर. कुठेतरी म्हणजे चांगली गोष्ट आहे. पाऊल एक युटिलिटेरियन किंवा विन-विन पाऊल आहे सगळ्यांच्या दृष्टीने. आणि हे हार्श रिॲलिटी कशी दिसून येते तुम्हाला? तुम्ही जर फायनल रिझल्ट पाहिला, प्रत्येक मार्कवर तुम्हाला 7 ते 8 रँकर्स दिसतील. हं, म्हणजे जनरल कॅटेगरीचा कट ऑफ जर 960 आहे, 960, 61, 62 वर प्रत्येक मार्क्सवर तुम्हाला 8-8 कॅन्डिडेट दिसतात. तुम्ही जनरल कॅटेगरीच्या कट ऑफच्या 20-22 मार्क्स जर पुढे असाल फक्त, हं. तर तुम्हाला आय-पी-एस मिळतंय. बरोबर. तर ही एक हार्श रिॲलिटी आहे, की अशा कॉम्पिटिशनमध्ये एक दरवाजा तोडून आत जायचंय नवीन ॲस्पिरंटला. त्याच्यावरून हे कळतं, की कॅज्युअली तर कॅज्युअल ॲस्पिरंट तुम्ही होऊ शकत नाही. तुम्हाला खूप अग्रेसिव्हली प्रिपरेशन करायला लागेल, तर कुठेतरी चान्स मिळेल, की तुम्ही क्लिअर करू शकाल. सर, याचबरोबर आपल्याला या प्रोसेसमध्ये एक प्रकारची ओपेकनेस जाणवत असते. म्हणजे काही गोष्टी क्लिअर नाहीयेत, अशा ट्रान्सपरंट नाहीयेत किंवा आपण त्याला म्हणू क्लिअर समजत नाही. त्यावरती काय बोलणार आपण? ही एक हार्श रिॲलिटी आहे यू-पी-एस-सीची. ॲक्च्युली फार मोठी हार्श रिॲलिटी आहे, पर्टिक्युलरली मेन्समध्ये. तुम्हाला सिंपल सांगायचं गेलं तर मेन्सचं मॉडेल आन्सर नाही भेटत. नक्की काय लिहायचंय? मला मार्क्स कशामुळे कमी आले? हे तुम्ही शेवटपर्यंत सांगू शकत नाही. दुसरी हार्श रिॲलिटी आहे त्या ओपेकनेसमध्ये किंवा बघितलं तर मेन्सचे मार्क्स जे आहेत, पर्टिक्युलरली ऑप्शनलचे मार्क्स आहेत, त्याच्यामध्ये प्रचंड व्हेरिएशन बघायला भेटतं. माझ्याच एका मित्राचं मी उदाहरण सांगू शकतो. यश यश प्रताप श्रीमल आहे. नंतर आय-पी-एस झाला. शेवटच्या अटेम्प्टला फॉर्च्युनेटली आय-पी-एस झाला. पण तिसऱ्या अटेम्प्टला त्याला पेपर सोशियोलॉजीचा ऑप्शनल होता. पेपर 1 मध्ये त्याला 90 मार्क्स होते आणि पेपर 2 मध्ये 140 जे की खूप चांगले मार्क्स आहेत. आणि पेपर 90 म्हणजे ते खूपच कमी आहेत. म्हणजे अति कमी आहेत ॲक्चुअली. आणि त्याच्या पुढच्या अटेम्प्टला त्यांनी पेपर 1 ची तयारी खूप चांगली केली. बाय डिफॉल्ट पेपर 1 मध्ये 135-140 अराउंड मार्क्स आले. पण सेम पेपर 2 मध्ये 90 च्या अराउंड आले. म्हणजे एकदम फ्लिप झालं. एकदम कंप्लीटली ड्रामॅटिकली चेंज आहे ते मार्क्स आले. मग लास्ट अटेम्प्ट यूजपर्यंत ते दोन्हीमध्ये मॉडरेट आले. तर तेव्हा त्याचं फायनल सिलेक्शन नाही झालं. तर सोशियोलॉजी ऑप्शनल असेल, पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल असेल किंवा बाकीचे ह्युमॅनिटीजवाले ऑप्शनल असेल, त्याच्यामुळे तुम्हाला ड्रास्टिक चेंज आहेत ते बघायला भेटतात. सिमिलर माझ्या अजून एका मित्राचं एक्झाम्पल आहे. म्हणजे 2 ॲस्पिरंटमध्ये पण खूप जास्त व्हेरिएशन बघायला भेटतं. असं काय क्वालिटेटिव्ह आन्सरमध्ये खूप डिफरन्स नाहीये. पण खूप जास्त प्रचंड डिफरन्स आहे ते बघायला भेटतो. टीना डाबी ऑल इंडिया रँक 1 2015 साली 180 पेपर 2 मध्ये मार्क्स होते आणि पेपर 1 मध्ये 120 होते. म्हणजे टोटल 300 मार्क्स होते. त्यावेळेस 300 मार्क्स कुणालाच नव्हते. फार कमी लोकांना किंवा रादर एकटीच होती. तिला 300 मार्क्स आहे. टू बी प्रिसाइज 299 मार्क होते. आणि माझा एक मित्र आहे ईशान, ज्याचं प्रिपरेशन चांगलं होतं, आन्सर रायटिंग पण चांगलं होतं. तर त्याला दोन्ही पेपरचे मिळून आहेत ते मार्क्स होते 180. तर त्यामध्ये तुम्हाला डिफरन्स आहे. तिसरं एक मेजर इश्यू आहे सर ह्याच्यामध्ये, स्केलिंग होतं ऑप्शनलमध्ये. म्हणजे मॅथ्स सारखं ऑप्शनल आहे ते खूप जास्त मार्क्स आले किंवा सायन्स बॅकग्राऊंडवाले जे ऑप्शनल आहेत, मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा बाकीचे ऑप्शनल आहेत, त्याच्यामध्ये खूप जास्त मार्क्स आले. तर ते स्केलिंग करतात. आता प्रॉब्लेम आहे ते स्केलिंग कसं होतं? त्याची मेथोडॉलॉजी काय आहे? त्याचं स्टॅटिस्टिकल फॉर्म्युला काय आहे? हे माहीत नाहीये. यूपीएससीला विचारायला तुम्ही आर-टी-आयच्या अंडर टाकलं तरी पण तुम्हाला भेटणार नाही. इव्हन आमच्यावर एक सेशन झालं होतं. पी-सी होटा म्हणून सर होते, यूपीएससीचे चेअरमन होते. त्यांच्या नावाखाली एक कमिटी फार फेमस होटा आणि अलग कमिटी आहे, ती एस्टॅब्लिश झाली होती. त्यांनी खूप चांगले रिफॉर्म्स यूपीएससीने इम्प्लिमेंट पण केलेले आहे. आम्ही त्यांना विचारलं होतं. 20 लोकांचं सेशन होतं. पर्सनल इंटरॅक्ट करायचा आम्हाला संधी होती होटा सरांना.
तर त्यांना विचारलं की ही मेथोडॉलॉजी काय आहे किंवा ह्याचा स्टॅटिस्टिकल फॉर्म्युला काय, तुम्ही स्केलिंग कसं करता. त्यांनी साफ रिफ्यूज केलं होतं आम्हाला ह्याचा आन्सर द्यायला. त्यामुळे ते एक मोठा ओपेकनेस पर्टिक्युलरली मेन्समध्ये तुम्हाला बघायला भेटतो. त्याचबरोबर सर आपण ह्यालाच कंटिन्यू करायचं म्हटलं तर सब्जेक्टिव्हिटी आहे. म्हणजे स्टेजेसमध्ये आता मेन्सबद्दल सरांनी जास्त म्हटलं. आपण इंटरव्ह्यूमध्ये पण भरपूर बघतो की सब्जेक्टिव्हिटी आहे अक्रॉस किंवा आपल्या पर्सनल एक्सपिरियन्सेसमधून पण आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये मार्क्समध्ये भरपूर रेंजमध्ये डिफरन्स येऊन जातो. सेम कॅन्डिडेटला किंवा सिमिलर सेटअपच्या कॅन्डिडेट्सला बऱ्याचदा हे असतं. तर ह्यावर काय बोलणार आपण? सर हे म्हणजे खूप मोठं फॅक्ट आहे UPSCच्या एक्झामचं. आता माझ्या स्वतःच्या अनुभवातून माझा जो सेकंड इंटरव्ह्यू होता, त्यात मला फक्त 157 मार्क्स मिळाले, जे की खूपच कमी आहेत. हम्म, पण आपण जसं म्हटलं, प्रत्येक मार्क्सवर 7-7, 8-8 कॅन्डिडेट असल्याने काय होतं, तर हम्म, त्याच जागी जर मला इंटरव्ह्यूमध्ये 205 मार्क्स असते, हम्म, तर मी टॉप 70, टॉप 50 मध्ये राहिलो असतो. हम्म, म्हणजे हे 40 मार्क्सचा जो गॅप आहे, फक्त तेवढ्या मार्क्सने जर एखादा कॅन्डिडेट लिस्टच्या बाहेर हम्म, पासून ते IAS एवढा मोठा प्रवास जर त्या इंटरव्ह्यूच्या 20-25 मिनिटात होणार असेल, हम्म, तर तुमचं प्रिलिम्स, मेन्स हे एवढे मोठे टप्पे सडनली त्या स्टेजला जाऊन गायबच होऊन जातात. हम्म, त्यामुळेच माझं ॲस्पिरंट्सला एक एक हार्श रिॲलिटी मला जी सांगायची आहे, ती ही आहे की तुम्ही इंटरव्ह्यूला पोहोचलात, हम्म, तर तुम्ही खूप क्लोज आहात रिझल्टच्या. हा हम्म. गैरसमज आहे. बरोबर. जोपर्यंत तुम्ही इंटरव्ह्यू ही छोटीशी 1 दिवसाची, 20 मिनिटाची, 30 मिनिटाची स्टेज खूप चांगल्या पद्धतीने पार नाही करत हम्म, आणि ती पार कशी करायची चांगल्या पद्धतीने, तर याच्यात थोडी सब्जेक्टिव्हिटी आहे. बरोबर. म्हणजे माझ्या अनुभवातून मी असं म्हणतो, की ही एकमेव एक्झाम अशी आहे, जिथे कॅन्डिडेटला बाहेर आल्यावर नाही सांगता येत, की नेमकं काय होणार आहे. म्हणजे आपण दुसरी कोणतीही एक्झाम आयुष्यातली पाहिली, हम्म, ग्रॅज्युएशनची असेल, आपली 12thच्या एक्झाम्स असतील, आपण जेव्हा एक्झाम हॉलच्या बाहेर येतो, आपण कॉन्फिडंट असतो, तर तसाच रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मी असे खूप ॲस्पिरंट्स पाहिले, जे इंटरव्ह्यू नंतर रडलेत, लिटरली रडलेत, पण त्यांना 185-190 मार्क्स आहेत. हम्म, असे ॲस्पिरंट्स पाहिलेत, जे खूप कॉन्फिडंट आहेत, पण त्यांना 155 मार्क्स आहेत. तर होतं काय, की आपण पोस्टमॉर्टम एनालिसिस करतो, मार्क्स नाही आल्यावर, की कदाचित माझं काहीतरी चुकलं असेल किंवा मार्क्स आल्यावर आपण असं एनालिसिस करतो, की कदाचित त्यांनी टेम्परामेंटच जज केली असेल, हम्म, नॉलेज जज नाही केलंय. हम्म. तर या प्रकारची सब्जेक्टिव्हिटी आहे, जी एक खूप मोठी हार्श रिॲलिटी आपण म्हणू शकतो. माझा पण अनुभव असा होता की मला 2018 मध्ये मी फॉरेस्ट सर्व्हिसचा इंटरव्ह्यू दिला. सिव्हिलचा नव्हता तर मला 180 मार्क्स होते 300 पैकी. म्हणजे पॅनल सेमच असतं फॉरेस्ट सर्व्हिसेसला, फक्त 4 लोकं असतात. थोडंसं हं. इंटरव्ह्यूचा हे वेगळं आहे, पण बोर्ड कुठेतरी सेम असतो. तर त्याआधी मला 180 मार्क्स होते आणि दुसऱ्या वर्षी मी सिव्हिलचा इंटरव्ह्यू दिला 19 मध्ये. मला 138 मार्क होते. म्हणजे मी जेव्हा सिव्हिलचा इंटरव्ह्यू देऊन जेव्हा बाहेर आलो, तेव्हा मला वाटलं मी बेस्ट दिलंय माझं. हं. म्हणजे मला कुठेच असं वाटलं नाही. सुरुवात खूप चांगली झाली होती इंटरव्ह्यूची. म्हणजे चांगलंच ह्याच्यावरती मी त्यांना दिलं. माझ्या एक्स्पेक्टेड एरियामध्ये क्वेशन होता. पण जेव्हा पोस्ट मॉर्टम एनालिसिस केला, तेव्हा जाणवलं की ठीक आहे, आता काय त्यांनी जज केलं असेल काय. सो सब्जेक्टिव्हिटी इज देअर. नाही ह्याच्यात सर मग महत्वाची गोष्ट काय आहे, की तुम्ही देशातले बेस्ट कॅन्डिडेट्स ज्यांना तुम्ही IAS ऑफिसर करणार आहात, है ना? त्यांना जर कळत नसेल, की हा इंटरव्ह्यू माझा चांगला गेलाय की नाही, तर ह्याच्यावरून समजून घ्यायला पाहिजे, की आता तो कॅन्डिडेट तर असा नाहीये ना, की त्याला ह्याचं अंडरस्टँडिंग नाहीच आहे. बरोबर. पण त्या कॅन्डिडेटला सुद्धा जर लक्षात येत नसेल, तर त्याच्यावरून लेव्हल ऑफ सब्जेक्टिव्हिटी आपण समजू शकतो. सर आता महत्त्वाच्या प्रश्नावर आपण येऊ, की सध्या आपण ह्या हार्श रिॲलिटीज, रिझल्टच्या रिॲलिटीज बोललो. पण रिझल्टपर्यंत घेऊन जाणारं काय? मुलांचा अभ्यास आणि त्यातल्या त्यात कोचिंग जे इंडस्ट्री आहे, त्यांचे काही कोर्सेस जसे आता फाउंडेशन कोर्स आपण 1 वर्षाचा, 1.5 वर्षाचा लोकं करतात. दिल्लीला जायचंच. दिल्लीला गेल्यावरतीच हे चांगलं होतं. पण त्याची एक हार्श रिॲलिटी आहे. त्याबद्दल पण आपण रिफ्लेक्ट करा. सर त्याबद्दल माझ्यापेक्षा तुम्ही दोघंही बेटर सांगाल. पण माझा अनुभव हा आहे, जे मी पाहिलंय खूप साऱ्या ॲस्पिरंट्सला ज्यांना मेंटरिंग केली आहे, की फाउंडेशन कोर्स जो आहे, खूप चांगला जरी असला, तरी तुम्हाला तो एक लेव्हलपर्यंत घेऊन येतो. तिथून पुढेही खूप गोष्टी असतात, ज्या एक्झाम ओरिएंटेड फॅशनमध्ये करायच्या असतात. ज्या स्टुडंटला स्वतः करायच्यात किंवा फाउंडेशन कोर्सेसनी खरं तर तसं केलं पाहिजे. पण त्या सगळ्या गोष्टी करत नाहीत. तर हे मी सांगू शकतो. बाकी तर आनंद सर आणि तुम्ही फाउंडेशन कोर्स आता सगळ्यांना अप्लाय होतो, सगळ्यांना सूट होतं असं नाहीये. सगळ्यांनी केलाच पाहिजे असं नाहीये. बरेचसे टॉपर्स आहेत, काही कोर्स न करता पण क्लिअर होतात.
आणि काही लोक आहेत, म्हणजे मला असं वाटतं मी ॲव्हरेज कॅटेगरीचा स्टुडंट आहे, तर मला नॉलेज गेन करायचं आहे किंवा मला अंडरस्टँडिंगमध्ये मी स्वतः स्टडी केलं तर गॅप राहू शकतो, त्या ठिकाणी फाउंडेशन कोर्स आहे, तो यूज होऊ शकतो. दुसरं आहे, मग दिल्लीला जायची गरज आहे का? तो एक आहे इश्यू. तर म्हणजे तुम्ही टोटल कॉस्ट बेनिफिट अनालिसिस केलं तर तुम्हाला क्वालिटी टीचिंग इव्हन ऑनलाईन पण आता बऱ्याचशा गोष्टी भेटतात. पुण्यामध्ये क्वालिटी फाउंडेशन कोर्स आजकाल अवेलेबल आहेत आणि बाकीचं दिल्लीमध्ये सायकोलॉजिकल कॉस्ट भरपूर आहे. एन्व्हायर्मेंटलची तुम्हाला कॉस्ट हेल्थवर होणारी आहे ती भरपूर आहे आणि बाकीच्या गोष्टी पण तुम्ही मॅनेज. महाराष्ट्रातले लोकं मोस्टली मी तर 3-4 महिने कंटिन्युअसली आजारीच होतो सर. दिल्लीला गेलो ना, माझ्या पहिल्या प्रीच्या वेळेस मग मी शिफ्ट झालो पुण्यामध्ये. त्यामुळं मग बऱ्यापैकी मला बेटर आहे. आणि अजून एक प्रॉब्लेम हा आहे, म्हणजे दोन्ही विषय वेगळेच आहेत. फाउंडेशन कोर्समध्ये पण दिल्लीला जावा नाही तर कुठेही जावा, स्ट्रक्चरल इश्यूज फार मोठे आहेत. बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे बरेचसे स्टुडंट आहेत, चांगल्या एकदम आपणच रिकमेंड केलं होतं. जेव्हा आपण प्रिपरेशन करत असताना बाय डिफॉल्ट आपण सिनियर असल्यामुळं, आपला अकॅडमिक परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे आपल्याला विचारायचे लोकं, की कुठं लावू? तर आपणच रिकमेंड केलेले लोक आहेत, त्यांना आपण स्टँडर्ड चांगले कोचिंग क्लासेस त्यांचे फाउंडेशन कोर्स रिकमेंड केले होते. पण त्याच्यामध्ये पण स्ट्रक्चरल इश्यूज, उदाहरणार्थ वर्ल्ड हिस्ट्री 1 महिना शिकवलेलं आहे. सायन्स अँड टेक 1 महिना. पहिला दुसरा महिना तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीचाच 1 महिना. मी पण केलंय सर. सेम. मी जे मोठा सगळ्यात आज पण मोठाच आहे तो कोचिंग क्लास. तर तिथं लावलेलं आहे. तर मला 1 महिना वर्ल्ड हिस्ट्री घेतलेलं आहे. आणि चांगल्या फॅकल्टीने शिकवल्यामुळे ते इंटरेस्टिंग वाटायचं आणि वर्ल्ड हिस्ट्री बोरिंग वाटूच शकत नाही. आय-आर बोरिंग वाटूच शकत नाही. असे 2-3 सब्जेक्ट आहेत. तर त्यामुळं तुमचा पूर्ण फाउंडेशनचा जो बेस आहे तोच वीक राहून जातो. सो म्हणजे फाउंडेशनच्या बद्दल आपण जसं बोलतोय, की फाउंडेशनचे स्ट्रक्चरल विकनेसेस भरपूर आहे सध्याच्या याच्यामध्ये आणि दिल्लीमध्ये पण आपण बघितले. तर लोकं फाउंडेशनमध्ये कुठेतरी सब्जेक्ट प्रायोरिटायझेशन नाहीये. एक्झामचा पॅटर्न काय चेंजिंग पॅटर्न्सनुसार लोकांना थोडंसं शिकवलं जात नाहीये किंवा जसं वर्ल्ड हिस्ट्रीला 1 महिना द्यायची गरज नाहीये. कारण ना प्रिलिम्समध्ये वर्ल्ड हिस्ट्री येतं, मेन्समध्ये एखाद क्वेशन येतो. त्याला जर एक विद्यार्थी 1 महिना देत असेल, तर त्याचा लॉस झालेला आहे तो 1 महिना. तर ही कुठेतरी हार्श रिॲलिटी आहे. याला बदलायची पण गरज आहे समजा, की दिल्लीला जाण्यापैकी इथं जा, तिथं जा, त्यापेक्षा त्या कोर्समध्ये काय ऑफर केलं जातंय? फॅकल्टी कोण आहे? तुम्हाला टाईम टेबल भेटत नाही लोकांना वर्षभराचा, की तुमचं कधी जिओग्राफी होईल, कधी पॉलिटी होईल, कधी काय कव्हर होईल, कधी बेसिक्स होतील. जो टीचर अवेलेबल आहे ते आहे. सो कोचिंग इंडस्ट्रीची पण भरपूर हार्श रिॲलिटी आहे. ठिकाणी फाउंडेशन कोर्स केलाय, म्हणजे बेस्ट क्लास होता. फॅकल्टीज पण बेस्ट होत्या. मला वीकचं टाइम टेबल माहीत नसायचं. मला उद्या कुठला सब्जेक्ट होणार आहे हे पण बऱ्याच वेळा माहीत नसायचं. ते रँडमनेस खूप रँडम. म्हणजे आज पॉलिटी होते, उद्या इकॉनॉमी होते, परवा आर्ट अँड कल्चर होते. असं रँडमनेस होता माझा. सर याच सोबत आपण आजकाल खूप बघतो, की कोचिंग इन्स्टिट्यूट्समध्ये मिसलीडिंग ॲड्सचा प्रकार खूप वाढलेला आहे. म्हणजे मेरा पुत्र जो जे आहे, मृणाल सर जे आहेत. त्यांना मी ॲप्रिशिएट करतो. त्यांनी हा ट्रेंड सुरू केलाय, की ते क्लिअर डे 1लाच टाकतात रिझल्ट आला, की मेरा पुत्र म्हणून सगळे कोचिंग माफियाच म्हणतात ते ॲक्चुअली त्याला. तर क्लेम करतात, की आमचा हा रिझल्ट आहे, आमचा हा रिझल्ट आहे. तर तुम्ही याच्याकडे कसं बघतात सर? म्हणजे काय ही किती ह्या गोष्टी स्टुडंट्सला किती मिसलीड करतात? किंवा जो कोचिंग इंडस्ट्रीमध्ये जो एक किंवा हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे होती किंवा एक चांगलं स्टुडंट सेंट्रिक अप्रोच पाहिजे होता. त्यापेक्षा हम्म. कुठेतरी मार्केटिंग जास्त घुसलेलं आहे असं दिसतंय. नाही, याच्यातून सर तुम्हाला एक तर म्हणजे इंडियन सोसायटीचं पण एक रिफ्लेक्शन आहे हे, हं, की तुम्हाला दिखाव्याकडे तुम्ही जाच पडताळणी करून हं, नाही घेत प्रॉडक्ट हं, आणि त्याचाच फायदा काही क्लासेस उठवत असतील. हं, दुसरं म्हणजे इथे कुठेतरी टॉपर्सची जी जबाबदारी आहे, हं, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडणं गरजेचं आहे. पण सिलेक्ट झाल्यावर त्यांनी जे सिव्हिल सर्व्हिसेस एक सिव्हिल सर्व्हंटच्या क्वालिटीज दाखवायला पाहिजेत, त्या कुठेतरी खूप साऱ्या टॉपर्समध्ये मिसिंग दिसतात. बरोबर. हे सर्रास कॅन्डिडेट्सला, ॲस्पिरंट्सलाही दिसतंय, की अरे हा तर प्रत्येकच क्लासमध्ये दिसतोय. कोचिंगमध्ये दिसतोय. हां, असं असू शकतं, की एखाद्या कोचिंगचा त्याने इकॉनॉमी केलं असेल. एवढे सारे हं, सब्जेक्ट्स असल्यामुळे किंवा मल्टिपल इयर्स अटेम्प्ट देत असल्याने असं असू शकतं, की तो मल्टिपल कोचिंगला जातोय. हं, हे तथ्य असू शकतं. पण हे पण तथ्य आहे, की जिथे तो गेला नाही, तिथेही तो दिसतो. हं, आणि कोचिंग क्लासेसही हे सर्रास करतात, हं, जे की चुकीचंच आहे आणि हे समजून घेऊन ॲस्पिरंट्सनी डिसिजन घ्यायला पाहिजे, हं, की फक्त रँक 1 to 10 कुठे आहेत, हं, है ना? किंवा रिझल्ट आल्या जे बंबार्डमेंट होतं, हं. त्याच्याने जो फोमो क्रिएट होतो, बरोबर. त्याला आहारी नाही पडलं पाहिजे. आणि हेच आपण समजा कोचिंग इन्स्टिट्यूटचं पण काम आहे. समजा आपण पुण्यामध्ये आणि दिल्लीमधल्या पण भरपूर फरक दिसतो आपल्याला, की जसं तुम्ही टॉपर्सचं पण म्हटले. टॉपर्सच्या टॉक्समधून खूप फेमस होऊन जातात टॉपर्स टॉक्स सिलेक्शन झाल्यानंतर, की
पण टॉपर स्टॉक्समध्ये मला कायम वाटतं की ते नुसतं हायलाईट सांगत असतात त्यांच्या जीवनातल्या. हे पण लक्षात घेतलं पाहिजे लोकांनी. हम्म. काही 1 तासामध्ये, अर्ध्या तासामध्ये जसं मॅचची हायलाईट असते फक्त बाउंडरीज आणि फोर्स. मी इतका वेळ अभ्यास केला, तितका वेळ अभ्यास केला. सो हे पण ॲस्पिरंट्सनी लक्षात घेतलं पाहिजे की ते ते पूर्ण त्याचं आयुष्य सांगत नाहीये तो. तो कसं, हम्म. त्याला काय अडचणी आल्या, तो किती म्हणजे कॉमन की ऑर्डिनरी माणूस किती होता तो त्याच्या तयारीमध्ये, आणि हे सर सांगत तुम्ही नाही. हे खूप चांगलं उदाहरण घेतलं की हायलाइट्स, हां. की टॉपर्स वर पण कुठेतरी मी हे पाहिलंय. आता खूप ॲस्पिरंट्स पाहिले ज्यांचं सिलेक्शन झालंय. मी हे पाहिलंय की त्यांच्यावर किती प्रेशर येतं टॉपर्स झाल्यावर, आता मी कसं दिसतोय, मी काय बोलतोय हं, याचं, आणि त्या प्रेशर खाली खूप हं, साऱ्या रियालिटी वाल्या गोष्टी ते बोलायचं हं, विसरून जातात, की मी हे स्ट्रगल केलंय किंवा हं, मला एवढे अटेम्प्ट लागले. हं, आता कितीतरी उदाहरणं आहेत. आता एक साक्षी म्हणून यावर्षी रँक 37 आहे. तिने 3 इंटरव्ह्यूज दिलेत आधी हं. आणि हा 4था इंटरव्ह्यू होता. आपण जे हार्श रिॲलिटीचं बोलत होतो, तर त्यात आपण ऑफिसर्सचा आकडा घेतलेला. तो आकडा तर वेगळाच आहे, जिथे इंटरव्ह्यू अपिअर्ड अँड कॅन्डिडेट्स मल्टिपल इयर्स इंटरव्ह्यूज देतायत. तर ह्या सगळ्या ॲस्पिरंट्सनी, किंवा खरं तर मी असं मला वाटतं, की आपण ती रिॲलिटी समोर आणायचा जेन्युइन प्रयत्न करतोय, करतोय. की येस हे सिच्युएशन आहे. हे सिच्युएशन समजूनच तुम्ही यात या. हे खूप मोठं, आता हे इंडियन क्रिकेट टीममध्ये खेळण्यासारखं आहे. हं. तुम्ही तुमच्या स्वप्नांना रोखू नाही शकत. बरोबर. स्वप्न मोठे पाहिलेच पाहिजेत. पण डेफिनेटली. इंडियन क्रिकेट टीममध्ये जसं 11 जणच खेळू शकतात किंवा 15चाच स्क्वॉड असतो. त्यामुळे खूप कॉम्पिटिशन असतं. त्याच्या काही रिॲलिटीज आहेत. तसंच यू-पी-एस-सीमध्ये 1000च व्हॅकन्सीज आहेत. अराउंड 6 लाख ॲस्पिरंट्स अपीअर होतात. हं. त्या रिॲलिटी समजून देण्याचा एक प्रयत्न, किंवा फाउंडेशनमध्ये स्ट्रक्चरल रिफॉर्म बरोबर. आणण्याचा मनापासूनचा प्रयत्न जो आपला आहे, तो, आणि त्याच्यात पण आपण रिफाईन करत राहणार आहे. आपल्यालाही कळणार आहे. त्याचा जेन्युइन फायदा ॲस्पिरंट्सला व्हावा. त्या दृष्टीने आपण जो प्रयत्न करतोय, एक आपल्या म्हणजे आपली ठेच, आपल्याला जी ठेच लागली, ज्या बरोबर. चुका आपण केल्या, त्यातून शिकून बाकीच्यांना पण मदत कशी होईल. हे हे झालं आपल्या हार्श रिॲलिटीज, एक्झामच्या हार्श रिॲलिटीज, कोचिंग इंडस्ट्रीच्या हार्श रिॲलिटीज. पण यामध्ये कुठेतरी ॲस्पिरंट जो आहे तो सेंटरला आहे सगळ्यात. एक महत्त्वाचं आयुष्य इन्व्हॉल्व्ड आहे त्याच्यामध्ये. करिअर्स इन्व्हॉल्व्ड आहे, स्वप्न इन्व्हॉल्व्ड आहे. तर बरीच लोकं ह्या प्रोसेसमधून जात आहे. काही ज्यांचं नाही झालेलं असणार ते थोडंसं डिप्रेस्ड असणार आहे. पण आयुष्यात पुढे जाण्याशिवाय पर्याय नाहीये. स्वतःवर विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय नाहीये. जे काही गोष्टी आहेत त्या ऑब्जेक्टिव्हली घ्या. असंच आम्ही हे करू. यू-पी-एस-सी पण सिस्टमॅटिक रिफॉर्म्स येत आहेत. तेच म्हणजे आपण कोणत्या बाह्य व्यक्तीला किंवा बाह्य संस्थेला किंवा बाहेरच्या कंडिशन्सला एका सर्टन लिमिटपर्यंत आपण दोष देऊ शकत नाही. आपल्याला करायचंय, करणारे पण लोकं आहेत, पास पण झालेले लोकं आहेत. हार्श रिॲलिटीज आहेत, पण या हार्श रिॲलिटीजमधून आपल्याला रस्ता काढावा लागणार आहे. तर याच्यावरून मला एकच हे आठवतं, की यकीन कीजिए किस पर, यकीन में क्या रखा है. यकीन कीजिए किस पर, यकीन में क्या रखा है. मुझे पता है मेरे आस्तीन में क्या रखा है. तर तुमच्या कॅपेबिलिटीज तुमच्यासोबत आहेत. त्या कॅपेबिलिटीजला बॅक करा आणि अभ्यास करा. थँक यू अँड ऑल द बेस्ट.